बघू शकताय बघा, आज आपण सर्वांना शुभ सकाळ. बघा, आज आपण बघू शकताय माझी कारले कोरपडची झाड आहे ना बघा, असे पाण्याने ना थोडीशी खराब झालेली आहे बघा. कोरपड हे बघा, बघू शकताय का थोडी अशी मस्त अशी पाण्याने भरलेली आहे. तर मी काय केले, अशी खराब बघा हे ना काढून वगैरे टाकलेले आहेत. हे बघा कसं पाणी होते जसं असतंय ना, त्यामुळे आपली थोडीशी अशी कोरपड ना खाली ना थोडी खराब झालेली आहे. तर मी सगळं आहे बघा कशी अशी खराब झालेली ना, तर मी ना हे बघा असे पानं हे ना थोडे तोडून टाकलेले आहेत. तर म्हणजे काय होतं, ते पाणी याच्यात ते साचतंय ना, तरी पण मी होल पाडलेले आहे बरं का त्याला. त्यामुळे हे होते ना, ते काय होते पाणी साचत्यामुळं ना त्याच्यामध्ये ना असे भरून आणि मग ते झाडं वगैरे आपले असे हे होते बघा. तर किती एवढी मस्त कोरपड आलेली आहे ना. तर कोरपडचे तर फायदे तर माहितीच आहे तुम्हाला, किती छान असते कोरपड खाणं. सकाळ याला पित्त वगैरे असतात बघा, त्यासाठी या कोरपड तर खूपच छान फायदेशीर आहे. तर त्यामुळे मी अशी कोरपड मस्त अशी वाढवलेली आहे बरं का. हे बघा किती मी काळजी घेतलेली आहे कोरपडची. तर आता इथं कोरपड आहे ना, तर कितीतरी बायका मला म्हणतात कोरपड द्या. तरी पण मी त्या दिवशी बायकांना केसांसाठी पाहिजे होती त्यांना पण, तर 2-3 जणींना मी समस्त काढून दिली होती त्या दिवशी. तर हे बघा एकूण दिली होती, अशी मोठी झाली होती ना ही अशी. तर मी इथे सगळी काढून दिली होती 2-4 बायकांना मी अशी कोरपड. तर बघू शकते की ती अशी मस्त पावसाने थोडीशी ही होती पाण्याने. तर चला, आमच्या सुनबाईनं बघा इथं थोडीशी शेवशी शेपा टाकले होते ना, घरात होत्या, तर ती फेकून देत होती. थोड्याशाच राहिल्या होत्या, तर ती म्हणजे आत्ता फेकून द्या. तर बघा इथं मी तिने टाकल्या होत्या. तर कसे आलेले आहेत बघ, शेपूची भाजी थोडीशी, आणि ती काय पण थोडंसं खाणार आहे वगैरे, एवढीशी किती होणार ती. तर याच्यामध्ये बघा असे तांदूळ त्याची झाडं पण, भाजी पण आलेली आहे बघा थोडी बघा इथं. आणि इथं बघा बघू शकते. तर इथं बघा असं मस्त मी निंबुनीचं झाड लावलेलं होतं. ते झाड पण काय येत नाही बघा, किती एवढं मोठं झालं, वाढतच नाही ते झाड. त्याला असं बकराच्या पाण्याचं ना, मटणाचं पाणी धुवून असं पण टाकलं ना, तरी पण ते कोरपड हे कोरपड म्हणजे निंबुनीचं झाड वाढत नाही बरं का लवकर. त्याला खूप दिवस लागतात निंबुनीच्या झाडाने. बघा हे तोडून टाकलं होतं ना, त्याच्यामध्ये काय अडकलेलं आहे बघा. तर सगळं पानं मी लावलं होतं ना, ते सगळं गळून गेलेले, आणि त्याच्यानंतर हे सगळं या काडीला बघा असे फुटलेले आहे. तर हे बघा, तर एवढंच असं वाढत चाललंय, पण ते जास्त वाढतच नाही. किती दिवस झाले त्याला. हे बघा, तर बघा बघू शकता इथं मी असे हे, आणि इथं असे काय नाही लावलेलं. आपल्या याच्यामध्ये वांग्याचे रोपं येतं, मिरच्याचे रोपं असे मी लावून ठेवलेले आहे. मला खूपच पहिल्यापासूनच मला झाडांची आवड आहे बरं का. पण आता इथं मुंबईला असल्यामुळे आपण काही जास्त लावू शकत नाही ना. हे बघा, तर मग कसली तरी भाजी येते. आणि बघा एवढी झाडं, याच्यामध्ये वांगे मिरच्याचं बी पण मी टाकून दिलेलं आहे. तर हे बघा किती. तर चला आपण बघू आता. मी बघा कारल्याचा येल होता ना छोटासा, मी आता लावलेला होता बघा. पहिला मी व्हिडिओ टाकला होता कोरपडचा, त्याच्यामध्ये मी लावले होते. तर इथं ना ते काय झालं का, मी ते जळून गेला होता, तर इथं वापस छोटा आलेला आहे. आणि हे बघा इथं पण छान असं कारलं फुटलेलं आहे बघा. हे बघा इथं. तर बघू शकता मी इथं टप्पामध्ये लावलेलं आहे. टप्पामध्ये बघा इथं असं ना लाकूड लावलेलं आहे. आणि लाकूड लावल्याच्या नंतर बघा तिथं मी आमच्या बाजूला जसं खाली घर आहे, त्या घरावर मी ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये असं मी मस्त राख वगैरे अशी टाकली होती इथं मी. हे बघा, आणि बघू शकते आपलं कारल्याचं झाड किती तर मस्त असं आहे बघा, याच्यावर गेलेलं आहे बघा. हे बघा, आणि एवढं मस्त असं फुटलेलं आहे ना कारल्याचं झाड. हे बघा किती मस्त. आता तुम्हाला दिसतच असेल असं, मी ते एक कपडा असा बांधून ठेवलेला आहे, म्हणजे आपल्या झाडाला समोर हे बघा इकडे जाण्यासाठी. आणि हे येईल बघा किती भारी असं फुटलेलं आहे ते बघा. बघू शकते, तुम्हाला आता दिसतच असेल, मला थोडंसं ऊन दिसत नाही. तर हे बघा किती छान असं आपलं कारल्याचं झाड आलेलं आहे बघा. मस्त असं कारलेलं फुलं वगैरे येतात, थोडे कळ्या पण आलेल्या आहे. तर एवढं छोटं झाड आहे ना, तरी पण त्याला कळ्या लागलेल्या आहे बघा. किती मस्त असं फुटलेलं आहे सगळ्याच बाजूनी. हे बघू शकते. तर मी असं लाकूड लावून आणि त्याला असं केलेलं आहे बघा.
तर बघू शकता की ते असं मस्त आपलं कारल्याचं येल आलेलं आहे. हे बघा असे मस्त असे फुटलेत कारले आणि केवढं मोठं झालेलं आहे. एकदम छोटं होतं बरं का ते. तर हे बघा अशा प्रकारे मी असं बांधून वगैरे असं लावून ठेवलेलं आहे. हे बघा, तर इथून एवढं मोठं असं मस्त कारलंचा वेल गेलेला आहे. तर हे बघा इकडं पण असा फुटलेला आहे आणि हे बघा इकडं पण असं सगळीकडे हे फुटलेलं आहे. कारण खाली वेल हे जर लाकूड नसतं लावलं तर खाली सगळ्याच पत्राव झालं असतं ना. त्यामुळे मी इथं असं लावून ठेवलेलं आहे. याला ना छोटे छोटे असे मस्त काळ्या फुलं यायला लागले बघा. तर आपण आता चला टाकूया नंतर कारले लागले ना तेव्हाच मी दाखवून. पहिल्या व्हिडिओमध्ये बघा छोटंसं झाड होतं कारल्याचं, तर बघा आता केवढं झालेलं आहे. तर चला कसं वाटलं आपला एकदम असा मस्त छोटासा व्हिडिओ कारल्याच्या झाडांचा. आणि बघू शकताय बघा, तर मी तर शेणखत आणि राख वगैरे सगळं याच्यामध्ये टाकून टाकलं होतं. त्यामुळे आपल्या कारल्याचा येल असा मस्त आलेला आहे. तर बघू शकताय हे बघा किती छान. असं थोडंसंच मी होतं एक कारल्याची बी पिकलेलं कारलं होतं म्हणून मी याच्यामध्ये लावून दिलं होतं. म्हटलं चला आलं तर आलं आणि नाही आलं तर नाही आलं. तर ते किती मस्त असं आलेलं आहे, किती हिरवगार आहे. आणि कारले आल्याच्यानंतर तर मी दाखवेनच तुम्हाला कारलं कसे आपले आलेले आहेत, तर ते कसे नाही. आणि बघा आता ही छोटीशी भाजी सुनबाईनं टाकून दिली त्याच्यामध्ये, ते पण छान असे आलेले आहे. आणि हे बघा इथं आपल्याला मस्त असे निंबोणीचं झाड. तर हे बघा निंबोणीचं झाडं तर लवकर येतच नाही पटकनी. तर त्यामुळे तर बघा असे मांजरी करतात झाडं बघा. तर चला कसा वाटला आपला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. एकदम साधा आणि सिंपल आणि एकदम छोटासा आहे. तर बघू शकताय बघा.